नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण TCSने यापूर्वी वेगवेगळ्या परीक्षेला जे काही प्रश्न विचारले ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, यापूर्वी आपण मराठी आणि जीकेचे घेतलेले आहेत, आता आपण इंग्लिशचे प्रश्न पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, चूज द वर्ड और फ्रेज फ्रॉम द गिवन क्वेश्चन दॅट क्लोजेस्ट मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स। म्हणजे या सेंटेन्समध्ये अंडरलाइन म्हणलेलं आहे, परंतु जे का बोल्ड केले ते अंडरलाइन असं आपल्याला समजायचे। तर पहा मित्रांनो, अंडरलाइन जो काही केलेला शब्द आहे तो म्हणजे नोटोरियस। नोटोरियस या शब्दाचा तुम्हाला क्लोजेस्ट मीनिंग म्हणजे समानार्थी शब्द तुम्हाला म्हणजे सिनोनिम्स या ठिकाणी सांगायचे आहे। मग पहा या ठिकाणी आता तुम्ही हे सेंटेन्स पूर्ण वाचण्याची काही आवश्यकता नाही। जर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की नोटोरियस या शब्दाचा अर्थ काय होतो, तर सर्वप्रथम आपल्याला नोटोरियस या शब्दाचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे। आता नोटोरियस या शब्दाचा अर्थ काय होतो, तर मित्रांनो नोटोरियस या शब्दाचा अर्थ होतो, नोटोरियस म्हणजे कुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध नोटोरियस या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो, कुप्रसिद्ध। मग खाली पहा जे काही चार ऑप्शन दिले त्यापैकी क्राइम या शब्दाचा अर्थ होतो गुन्हेगार, फेमस या शब्दाचा अर्थ होतो प्रसिद्ध, त्याच्यानंतर इनफेमस या शब्दाचा अर्थ होतो कुप्रसिद्ध, आणि आपल्याला काय दिले तर नोटोरियस या शब्दाचा अर्थ होतो कुप्रसिद्ध। म्हणजेच मित्रांनो या शब्दाचा समानार्थी शब्द इनफेमस असणारे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं ते योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। पहा तुम्हाला जो काही क्वेश्चन वाचल्याच्या नंतर 2 ते 3 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे, तोपर्यंत तुम्ही तुमचा आन्सर या ठिकाणी मला सांगायचं आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, आता या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत। असे करून मित्रांनो आपण संपूर्ण प्रश्न या ठिकाणी पाहणार, जवळपास 1 ते 1,500 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, आपल्याला काय दिलं आहे, पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। प्रश्न दिलेले पहा, इन द फॉलोइंग क्वेश्चन सेम पार्ट ऑफ द सेंटेन्स may have error, find out which part of the sentence has an error, select to the appropriate option, if a sentence is free from error select no error। म्हणजे मित्रांनो या सेंटेन्समध्ये जर तुम्हाला काही चूक वाटत असेल तर ती चूक निवडा, आणि चूक जर नसेल तर नो error या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे। म्हणजे या सेंटेन्समध्ये कुठल्याही प्रकारे चूक नाही असं या ठिकाणी तुमचं आन्सर म्हणून तुम्हाला नोंदवायचं आहे। 4 ऑप्शनसुद्धा दिले पहा। सेंटेन्स काय दिलं आहे, दे डज विश एनीबडी हार्म, दे डज विश एनीबडी हार्म। आता पहा मित्रांनो, इंग्लिश शिकत असताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्याच्या शब्दाचा अर्थ कळणं काही गरजेचं नाही, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ग्रामरची रूल माहीत असणं गरजेचं आहे। आता या सेंटेन्समध्ये पहा, दे या ठिकाणी जो काही दे दिलेला आहे तुम्हाला, जो काही दे दिलेले आहे, आणि देच्या नंतर काय दिलेले मित्रांनो, देच्या नंतर डज दिलेले, डेच्या नंतर जे काही डज दिलेले। मग यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो तुम्हाला काय दिसत आहे, आता दे काय मित्रांनो हे प्लुरल आहे, दे काय मित्रांनो प्लुरल आहे, प्लुरल आहे। मात्र जे काही डज तुम्हाला दिलेले आहे, डज कसे सिंग्युलर आहे। मग मला सांगा या ठिकाणी ही इथं प्लुरल आणि या ठिकाणी व्हर्ब जर सिंग्युलर जर असेल तर मित्रांनो सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, जर तुम्हाला जर सब्जेक्ट जर या ठिकाणी प्लुरल असेल तर तुम्हाला जे काही व्हर्ब आहे ते सुद्धा तुम्हाला प्लुरल घ्यावे लागणार आहे। म्हणून या ठिकाणी पहा, देच्या नंतर तुम्हाला काय हवं होतं, तर देच्या नंतर डू घ्यायला पाहिजे होतं, काय देच्या नंतर डू घ्यायला पाहिजे होतं, म्हणून दे डज या ठिकाणी चुकीचं आहे। म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर। पहा मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला शब्दाचा अर्थ काही म्हणजे जे वाक्य आहे ते वाक्य काय विचारलं याचा काही जर अर्थ कळत जरी नसेल तरी सुद्धा तुम्हाला मार्क येऊ शकतात। छोटे छोटे जे काही नियम असतात हे नियम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। जर मित्रांनो तुम्ही दररोजच्या दररोज जर व्हिडिओ जर पाहिले तर 100% तुम्हाला याचा फायदा होईल। आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की इंग्लिश या विषयामध्ये व्होकॅब्युलरी वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे व्होकॅब्युलरीचा जो काय भाग आहे हा भाग जर सोडला तर तुम्हाला मित्रांनो शब्दाच्या अर्थाची आवश्यकता जास्त भासत नाही, हे तुम्हाला मी पहिल्यापासूनच सांगत आहे। जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा इंग्लिश येत नसेल, इंग्लिशचे अर्थ जर कळत नसतील तर तुम्ही आपले लेक्चर संपूर्ण पहा, 100% तुम्हाला या परीक्षेमध्ये याचा फायदा होईल। म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला समजलं दे। आता या ठिकाणी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशनसुद्धा मी देऊ इच्छितो मित्रांनो। पहा या ठिकाणी जे काही दे तुम्हाला दिले दे हे काय मित्रांनो प्लुरल आहे। मग तुम्हाला एखाद्या वेळेस पहा, कधी कधी पहा ही सी इट, ही सी इट हे जे काय मित्रांनो तुम्हाला हे सिंग्युलर आहेत, पहा हे सिंग्युलर आहेत। याच्यासाठी कधीसुद्धा सिंग्युलर व्हर्बच येत असतात, म्हणजेच ॲम इज आर, ॲम इज आर हे प्रेझेंट टेन्समध्ये, आणि भूतकाळामध्ये काय येणार तर वाज वियर, वाज आणि वियर, ठीक आहे। म्हणजे या ठिकाणी वाज हे येणार आहे, वियर कशासाठी आता पहा ॲम इज आर। आता ठिकाणी ही जर असेल तर हिच्यानंतर तुम्ही काय घेऊ शकता, इज घेऊ शकता, आर घेऊ शकत नाहीत, कारण की ही जे कसं आहे तर ही जे सिंग्युलर आहे त्याच्यानंतर आर हे प्लुरल आहे त्यामुळे ती घेऊ शकत नाहीत।
सुद्धा या ठिकाणी सिंग्युलर आहे, त्याच्यानंतर इटसुद्धा या ठिकाणी सिंग्युलर आणि प्लुरल दोहीसाठी सुद्धा इट वापर केला जातो, हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त सिंग्युलर प्लुरल काय असते ह्या गोष्टी जरी कळाल्या तरीसुद्धा मित्रांनो तुम्हाला कुठल्याही इंग्लिश विषयामध्ये जर तुम्हाला मार्क जर आणायचे जर असतील तर मित्रांनो हे जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत हे पॉईंट खूप आणि खूप महत्त्वाचे आहेत. पुढचा मुद्दा पाहता या ठिकाणी मी विश्लेषणसुद्धा दिलेलं आहे. हे विश्लेषण आपण या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले. आता पहा 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. 3 नंबरचा प्रश्न आपल्याला विचारेल. पहा चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक. आता पहा विजडम इज नॉट व्हर्च्यू दॅट मेनी पजेसेस. आता मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाला सुद्धा तुम्हाला काही अर्थ आवश्यकता नाही. या सेंटेन्सची तुम्हाला बिलकुल काही अर्थ नाही कळाला तरी सुद्धा चालतं, फक्त एकच हिंट तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता विजडम जे काय मित्रांनो तुम्हाला दिले, विजडम हे काय विजडम मित्रांनो तुम्हाला दिले हे काय तर मित्रांनो हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. काय ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. ही गोष्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. भले या शब्दाचा अर्थ तुम्हाला बिलकुल काही आवश्यकता नाही, ठीक आहे. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे एवढं तुम्हाला समजलं तर एक तुम्हाला रूल माहीत असला पाहिजे की ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या अगोदर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या अगोदर कुठल्याही प्रकारे आर्टिकल वापरला जात नाही. हा नियम जर तुम्हाला माहीत जर असेल तर मित्रांनो तुम्ही डायरेक्ट फक्त आणि फक्त 5 सेकंदामध्ये यांचा आन्सर देऊ शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये कन्फ्यूज काय होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की आपल्याला इंग्लिश समजली पाहिजे. इंग्लिश समजण्याची काही आवश्यकता नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, परंतु मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो इंग्लिश तुम्हाला समजण्याची काही आवश्यकता नाही. डायरेक्ट तुम्ही मार्क घेऊ शकता. आता विजडम हा जो काही शब्द एवढं जरी तुम्हाला माहीत असेल की हा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे तर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या अगोदर आर्टिकल येत नाही म्हणून नो आर्टिकल आपलं उत्तर असणार. ऑप्शन क्रमांक 4 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहा मित्रांनो या ठिकाणी मी फक्त सेंटेन्स वाचलेला आहे आणि डायरेक्ट जो नियम आहे त्या नियमावर गेलो. या कुठल्याच तुम्हाला अर्थ नाही सांगितलं, सांगण्याची आवश्यकता सुद्धा नाही. आपल्याला काय करायचं, फक्त मार्क घ्यायचे आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये फक्त आपल्याला काय मार्क पाहिजे. तुम्हाला कोण विचारणार तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ कळाला किंवा नाही, फक्त व्होकॅब्युलरी सोडली तर, हे लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क या ठिकाणी घेऊ शकता इंग्लिश विषयामध्ये. आता काही इम्पॉर्टंट ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन तुम्हाला मी देतो. पहा हॅपीनेस, पॅन, ऑनेस्टी, रूथ, लाय, सॅडनेस, वेल्थ, ॲक्शन, फ्रेंडशिप आणि एजन्सी. हे जे काही ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहेत वेगवेगळ्या प्रकार, ते ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या अगोदर कधीही आर्टिकल वापरलं जात नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न पहा आउट ऑफ गिवन अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन वर्ड और सेंटेन्स. आता यामध्ये मित्रांनो तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल किंवा व्होकॅब्युलरीचा भाग असेल, यामध्ये तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं असतं. आता या ठिकाणी जर पाहिलं तर कलेक्शन ऑफ शिप. शिप या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. शिप म्हणजे काय मित्रांनो, जहाज होते, जहाज. शिप म्हणजे काय, जहाज. शिप म्हणजे काय मित्रांनो, जहाज होते. मग या ठिकाणी कलेक्शन म्हणजे काय, ज्या ठिकाणी एकत्र केलं जातं. कलेक्शन म्हणजे काय मित्रांनो, हे काय तर शिप या ठिकाणी काय म्हणते, कलेक्शन ऑफ शिप. म्हणजे जसं की मित्रांनो आपण काय म्हणतो, पक्ष्यांचा. मराठीमध्ये काय म्हणतो आपण, पक्ष्यांचा काय असतो, पक्ष्यांचा एक मिनिट, पक्ष्यांचा काय असतो मित्रांनो, थवा असतो. काय असतो, थवा. मग त्या ठिकाणी आपल्याला म्हणले जहाजाचा काय असतो. मग तुम्हाला मराठीमध्ये जरी विचारलं, कधी कधी मराठीमध्ये सुद्धा विचारतात जहाजाचा काय असतो. जसं की पक्ष्यांचा थवा असतो तसं जहाजाचा काय असतो, तर तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा माहीत असलं पाहिजे. जहाजाचा जो असतो त्याला काफिला असं म्हणतात. काय म्हणतात, काफिला असं म्हटलं जातं. जहाजाचा काय असतो मित्रांनो, काफिला. हे मराठीमध्ये तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मग काफिला या शब्दाला या ठिकाणी हे 4 ऑप्शनपैकी कशाला म्हणतात, तर जे फ्लीट या शब्दाचा अर्थ होतो काफिला. हा व्होकॅब्युलरीचा भाग आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं ग्रामरच्या भागासाठी तुम्हाला सेंटेन्स कळण्याची आवश्यकता नाही, परंतु जो काही व्होकॅब्युलरीचा भाग असतो त्याचा तुम्हाला अर्थ माहीत असणं गरजेचं असतं. कलेक्शन ऑफ शिप म्हणजे जहाजाचा जो काय असतो तो काय असतो, काफिला. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. मग या ठिकाणी पहा मस्टर दिलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय दिले, फ्लॉकसुद्धा दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आर्मीसुद्धा दिले. मग याचेसुद्धा काय अर्थ होतात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे. तर परीक्षेला जे वारंवार विचारले जातात ते आपण काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी पाहता सम इम्पॉर्टंट कलेक्टिव्ह नाऊन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जसे की पहा मित्रांनो, फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा काय असतो, थवा असतो, त्याला फ्लॉक असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. फ्लीट कशाला म्हणतात, तर शिपचा जो काय असतो त्याला फ्लीट असे म्हणतात. मर्डर कशाचं असतं, तर मर्डर असतं मित्रांनो क्राऊचं म्हणजे कावळ्याचं असतं. त्याच्यानंतर पार्लमेंट कशाचं असतं, तर पार्लमेंट असतं उलचं म्हणजे घुबडांचं जे असतं ते पार्लमेंटचं असतं. त्याच्यानंतर ट्रूप काय असतं, तर ॲक्टर्स म्हणजे हिरोनचं काय ट्रूप असतं. गॅलेक्सी हा खूप वेळेस विचार आहे. गॅलेक्सी कशाची असते, गॅलेक्सी ऑफ स्टार्स म्हणजे तारकांचा कोण असतो तो समूह असतो, त्याला गॅलेक्सी असं म्हटलं जातं, गॅलेक्सी. त्याच्यानंतर
अ स्वार्म ऑफ बीज, हे सुद्धा TCSने विचारलं. अ स्वार्म ऑफ बीज म्हणजे जे काही मोहोळ असतं पहा आपलं काय म्हणजे बी म्हणजे काय मधमाशी, मधमाशांचं काय असतं स्वार्म असतं म्हणजे मोहोळ असतं. ठीक आहे. अ ब्रूड ऑफ चिकन्स म्हणजे चिकन म्हणजे कोंबडीचे जे काही बारकाली पिल्ले असते त्यांचं काय असतं ब्रूड असतं लक्षात ठेवा. अ आर्मी ऑफ सोल्जर्स म्हणजे सैनिकाचे काय असते आर्मी असते, सैनिकाची काय असते मित्रांनो आर्मी असते. हे सर्व मित्रांनो TCSने वेगवेगळ्या परीक्षेला विचारले आणि ते मी या ठिकाणी तुमच्यासाठी कलेक्ट करून आणलेले जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त याचा फायदा व्हा. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो एकही प्रश्न मी या ठिकाणी मनाने घेतलेला नाही, सर्वच्या सर्व TCSने वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेत आणि हे घेण्याचं कारण हेच की आगामी काळामध्ये जास्तीत जास्त परीक्षा या ठिकाणी कोण घेणार आहे TCS घेणार आहे. जसं की मित्रांनो TCS घेणारे असलेले परीक्षा कुठल्या आदिवासी विभाग जर सोडला तर मित्रांनो पहा समाज कल्याण असेल, त्याच्यानंतर महिला व बाल विकास विभाग असेल, ICD असेल, या सर्व विभागाची परीक्षा कोण TCS घेणार आहे. त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या ज्या काही जाहिराती येणार त्या सुद्धा TCSच घेणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त परीक्षा कोण घेणार आहे TCS घेणार आहे. त्यामुळे आपण TCSचे क्वेश्चन प्रिव्हियस इयर पाहत आहोत, एकही प्रश्न मनाचा नाही. मी आत्ताच तुम्हाला सांगतो. चूज द वन दॅट बेस्ट फिट द ब्लँक स्पेस. आता या ब्लँक स्पेसवर कुठला शब्द जास्तीत जास्त योग्यरित्या बसेल असं तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं. मग पहा या ठिकाणी काय म्हणलं आहे, डॉक्टर अब्दुल कलाम वॉज ॲन रिकाम जागा दिले आणि सायंटिस्ट म्हणलेले. मग पहा मित्रांनो आता या ठिकाणी जर पाहिलं तर हा व्होकॅब्युलरीवर आधारित प्रश्न आहे. आता TCS जास्तीत जास्त व्होकॅब्युलरीवर विचारतं. ठीक आहे. मग आता पहा अब्दुल कलाम वॉज ॲन रिकाम जागा सायंटिस्ट. अब्दुल कलाम काय होते एक सायंटिस्ट होते. मग या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो हे जे काही 4 शब्द दिलेले आहेत 4 शब्दापैकी याचं उत्तर काय असणार हे तुम्हाला समजण्यासाठी या 4ही सुद्धा शब्दाचे अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. या 4ही सुद्धा शब्दाचे तुम्हाला अर्थ गरजेचे आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं तर पहा मित्रांनो पहा आपला या ठिकाणी अर्थ मी तुम्हाला सांगतो. पहा आता इमिनंट या शब्दाचा अर्थ काय होतो हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता इमिनंट या शब्दाचा काय अर्थ होतो मित्रांनो पहा इकडे थोडंसं लक्ष द्या. इमिनंट या शब्दाचा तर पहा या ठिकाणी जर पाहिलं तर हो जो का पहिला शब्द तुम्हाला दिलेला इमिनंट या शब्दाचा अर्थ काय होतो सुस्पष्ट. त्याच्यानंतर इमेंट या शब्दाचा अर्थ काय होतो अफाट किंवा खूप मोठा. आणि इमिनंट या शब्दाचा काय अर्थ होतो मित्रांनो प्रख्यात किंवा प्रसिद्ध. ठीक आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो तुमचं आता लक्षात येईल आपण असं म्हणू शकतो का डॉक्टर अब्दुल कलाम वॉज ॲन सुस्पष्ट सायंटिस्ट होतं असं म्हणू शकतो का नाही. त्याच्यानंतर डॉक्टर अब्दुल कलाम वॉज ॲन अफाट म्हणजे काय इमिनंट सायंटिस्ट आपण असं म्हणू शकतो की डॉक्टर अब्दुल कलाम हे अफाट सायंटिस्ट होते नाही. तर आपण काय म्हणू शकतो डॉक्टर अब्दुल कलाम वॉज ॲन इमिनंट म्हणजे प्रख्यात प्रसिद्ध असे ते काही सायंटिस्ट होते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला TCS काय व्होकॅब्युलरीवर जास्तीत जास्त प्रश्न विचारतं हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता खाली मित्रांनो याचे अर्थसुद्धा मी दिले ते अर्थसुद्धा मी तुम्हाला दाखवतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल परीक्षेमध्ये आणि तुम्हाला फायदा व्हावा हा दृष्टिकोन समोर ठेवून मित्रांनो आपण ही संपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत. ठीक आहे. पाहता इमिनंट म्हणजे ख्यातनाम उच्च दर्जाचा, इमिनंट म्हणजे सुस्पष्ट, इमॅनंट म्हणजे अफाट आणि इमेन्स म्हणजे अफाट किंवा प्रचंड हे एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर 5 नंबरचा प्रश्न पहा तुमच्यासाठी दिलेला आहे. 5 नंबरचा प्रश्न स्क्रीनवर आले. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक. या ब्लँकमध्ये तुम्हाला आर्टिकल्स वापरायचे आहे. आता पहा अ कप ऑफ हॉट कॉफी इज व्हॉट आय डिझायर आफ्टर रिकाम जागा लॉंग डे. आता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अ दिलेले आहे ॲन दिलेले द दिलेले. तर पहा आता या ठिकाणी जर पाहिलं तर अ कप ऑफ हॉट कॉफी इज व्हॉट काय म्हणजे व्हॉट आय डिझायर आफ्टर रिकाम जागा लॉंग डे. आता मित्रांनो तुम्हाला आफ्टर AFTR आफ्टर अ लॉंग टाईम आफ्टर अ लॉंग टाईम ही फ्रेज तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो आर्टिकल प्रेपोजिशन काय जे काय प्रेपोजिशन ते फ्रेझल वर्ब जास्तीत जास्त विचारतात. आर्टिकलवर सुद्धा जे फ्रेझल वर्बमध्ये जे काय आर्टिकल वापरलं जातं ते आर्टिकल जास्तीत जास्त तुम्हाला परीक्षेला TCS विचारत असतं. मग मित्रांनो या ठिकाणी आता अ काय येणार कसं येणार याचा जास्तीत जास्त आपल्याला विचार करायचा नाही कारण की मित्रांनो ते फ्रेजमध्ये ते फ्रेझल वर्बमध्येच तसं आहे दिलेलं. त्यामुळं हे कसं आलं काय आलं हे तुम्हाला जास्त आवश्यकता नाही. त्याची इम्पॉर्टंट काय तर मित्रांनो हे फ्रेझल वर्बमध्ये येतं म्हणजे जे सत्य आहे ते आहे म्हणजे कारण की त्या फ्रेझल वर्बमध्ये जे काही यूज केलेले तेच त्यामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे ही फ्रेझल वर्बच आहे मित्रांनो. या ठिकाणी आफ्टर अ लॉंग डे म्हणजे आफ्टर अ लॉंग टाईम म्हणजे खूप दिवसापासून म्हणजेच मित्रांनो यामध्ये कुठल्याही प्रकारे चेंज होणार नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहा अ लॉंग डे म्हणजेच लॉंग पिरियड ऑफ टाईम.
ठीक आहे, ही मित्रांनो फ्रेझल वर्ब आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 5-6 नंबरचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. आता हा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाची सूचना वाचा. काय दिले आहे पहा, 1 मिनिट हे या ठिकाणी खोडून टाकतो मी. पहा आता आपल्याला काय या ठिकाणी दिले, काय दिले, कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द ॲक्टिव्ह व्हॉइस टू द पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसचं आपल्याला काय करायचं, पॅसिव्ह व्हॉइस या ठिकाणी करायचं आहे. मग ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस करत असताना तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या माहीत असणं गरजेचं आहे. पहा आपल्याला सेंटेन्स काय दिलेलं आहे, द बॉईज टूक द इंजर्ड मॅन टू द हॉस्पिटल. आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम जे काही तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस दिलेलं असतं त्यावेळेस मित्रांनो या ठिकाणी काळामध्ये बदल होत नाही. जो काही टेन्स असतो हा टेन्स बदलत नसतो. कशामध्ये, ॲक्टिव्ह व्हॉइसमधून तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस जात असताना किंवा पॅसिव्ह व्हॉइसमधून ॲक्टिव्ह व्हॉइस जात असताना टेन्स बदलत नाही. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये टेन्स बदलतो. बरेच विद्यार्थ्यांचा गोंधळ असा होतो की डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये जो काही टेन्स बदलतो हा टेन्स मित्रांनो या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस आणि ॲक्टिव्ह व्हॉइसला ते लागू करतात. या ठिकाणी आन्सर चुकून जाईल. लक्षात ठेवा, ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जात असताना किंवा पॅसिव्ह व्हॉइसमधून ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जात असताना टेन्स बदलणार नाही याची खबरदारी घेणं आपलं गरजेचं असतं. मग मित्रांनो टेन्स कशा ओळखला जातो, तर वर्बवर ओळखला जातो. मग या वाक्यामध्ये वर्ब जर पाहिलं तर टूक आहे. काय आहे मित्रांनो, टूक. टूक हे वर्ब आहे. मग टूक काय, तर मित्रांनो टूक या ठिकाणी हुट आहे. मग मित्रांनो तुम्हाला मी कधीसुद्धा सांगेल की ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस करत असताना जास्तीत जास्त फोकस हे वर्बवर मारायचं. जास्तीत जास्त फोकस कशावर मारायचं, वर्ब चेंज झाला की मित्रांनो या ठिकाणी आपलं ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइस कसं करायचे आपल्याला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग पहा या ठिकाणी जे काही टूक तुम्हाला दिले हे व्हिटू आहे. याचा अर्थ आपल्याला सेंटेन्समध्ये वाज किंवा वियर असणं गरजेचं असणार आहे. ज्या सेंटेन्समध्ये वाज आणि वियर आहे तेच या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे. मग पहा पहिल्या सेंटेन्समध्ये हॅव दिलं म्हणून हॅव या ठिकाणी चुकीचं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये पहा टूक जशाच तसं दिलं म्हणून ते सुद्धा चुकीचं आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये इज दिलं, पहा तिसऱ्या वाक्यामध्ये इज दिलं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि चौथ्या वाक्यामध्ये वाज दिलेलं आहे, वाजच्या नंतर टेकन दिलेलं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहा बरं मित्रांनो किती सोपं आहे. तुम्हाला डायरेक्टली आन्सर तुम्हाला मिळतं. फक्त एवढं तुम्हाला माहीत असेल की ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त वर्ब माहीत असणं गरजेचं आहे. आता पहा काही तुम्हाला माहीत असेल की मित्रांनो ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस तुम्ही खूप ठिकाणी केला असेल, परंतु मेन मुद्दा जो काही महत्त्वाचा मुद्दा काय तोच मुद्दा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जर मित्रांनो तुम्हाला सेंटेन्समधलं जर वर्ब जर ओळखता जर आला आणि वर्ब जर तुम्हाला टेन्स जर कळाला तर मित्रांनो ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस एका याच्यामध्ये तुम्ही सोडू शकता फक्त आणि फक्त 5 सेकंदामध्ये. पहा मित्रांनो तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी आन्सरवर गेलेत. हॅव येणार नाही कारण की इथं वरी टूक आहे ते व्हिटू आहे, त्याच्यामुळे हॅव येणार नाही. त्याच्यानंतर टूक जशाच तसं घेऊ शकत नाहीत, इज येऊ शकत नाही आणि वाजवियर आलं पाहिजे हे तुम्हाला एवढं कळालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी पहा वाज घेतलेलं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहा मित्रांनो आपण सेंटेन्ससुद्धा वाचलेलं नाही किंवा ऑप्शनमध्ये त्यांनी काय दिले हे सुद्धा आपण वाचलेलं नाही, हे तुम्हाला कळणं गरजेचं असतं. ठीक आहे, आणि वाजवियरच्या नंतर म्हणजे जे काही तुम्हाला वर्ब वापरतात त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइस जात असताना मात्र V3 हे पुढं असणं हे खूप आणि खूप गरजेचं असतं, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. जर तुम्हाला इंग्लिश कच्ची असेल आणि इंग्लिशमध्ये जर तुम्हाला कमी मार्क जर येत असतील तर मित्रांनो आपल्या ट्रिक जर तुम्ही जर फॉलो जर केल्या तर 100% मी सांगतो 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार म्हणजे होणार. हे 100% माझा तुम्हाला शब्द आहे. अशा स्वरूपामध्ये तुम्ही जर इंग्लिश जर केली आणि इंग्लिशमधले जे काही महत्त्वाचे जे काही मुद्दे असतात ते मुद्दे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जात असताना मग तुम्हाला करता म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, ते इकडलं तिकडे घ्या, तिकडलं इकडे घ्या, ह्या गोष्टीमध्ये तुम्ही फार गोंधळून जाता. ह्या गोष्टीमध्ये आपल्याला पडायचंच नाही, बिलकुल या गोष्टीमध्ये पडायचं नाही. डायरेक्ट वर्बवर जायचं. वर्बचा टेन्स कुठला आहे ते पाहायचं आणि डायरेक्ट मित्रांनो जे काही उत्तर दिले त्यामध्ये त्या टेन्सनुसार खाली कुठे वर्ब वापरले हे पाहायचं आणि डायरेक्ट तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. ठीक आहे, आशा करतो हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं आहे. माझं म्हणणं काय मित्रांनो, तुम्हाला मार्क येण्याशी मतलब आहे. तुम्हाला ते काय दिलेलं आहे त्यांनी काय लिहिलं याच्याशी काही घेणं देणं नाही. ठीक आहे, 6 नंबरचा प्रश्न झालेला. आता आपण पुढचं पहा. 7 नंबरचा प्रश्न आपल्याला दिले. आता करेक्ट स्पेलिंग तुम्हाला माहीतच असणं गरजेचं आहे. पहा करेक्ट स्पेलिंगमध्ये कुठल्याही प्रकारे लॉजिक नसतं. तुम्हाला स्पेलिंग पार्ट आणि पार्ट असणं हे खूप गरजेचं आहे. आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड. या ठिकाणी जो काही कमिटी शब्द दिले या ठिकाणी पहा कमिटी सर्व शब्द कमिटीसाठी आहेत, परंतु योग्य स्पेलिंगनुसार कोणता लिहिले हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं. तर मित्रांनो कमिटीची जी काही स्पेलिंग आहे ती कशी लिहिली जाते पहा. CO ही खूप वेळेस विचारले पहा. COMMI आणि डबल ही मित्रांनो कमिटीची स्पेलिंग आहे. पहा COMMITTE म्हणजे
MITT कशामध्ये ऑप्शन क्रमांक 1 आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये काही पाठांतराचा भाग असतो आणि काही लॉजिकलचा भाग असतो. हा लॉजिकलचा भाग मित्रांनो सहज आपल्याला मार्क देऊन जातो, मात्र पाठांतराच्या भागामध्ये थोडीफार मित्रांनो आपल्याला मेहनत घेणं हे खूप आणि खूप गरजेचं असतं. मग ज्या ठिकाणी आपले मार्क येऊ शकतात किंवा ज्या ठिकाणी आपले मार्क लॉजिकचे असतात ते मार्क आपल्या हातचे असतात आणि ते आपल्या हातामधून गेले नाही पाहिजे. यासाठी मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मित्रांनो तुम्हाला लॉजिक तुमचं विकसित होणं खूप गरजेचं असतं. आणि अशा स्वरूपामध्ये म्हणजे टेक्निकल आपलं हे खूप महत्त्वाचं असतं. टेक्निकलनुसार जर तुम्हाला सांगितलं बरेच ठिकाणी तुम्ही गेले असताल ॲक्टिव्ह व्हाईज पॅसिव्ह व्हाईज पाहिलं असेल, मग त्या ठिकाणी तुम्ही कर्म कुठलं आहे, व्हर्ब कुठलं आहे, त्याला बाय लावा, बायच्या नंतर करता घ्या, अशा स्वरूपामध्ये तुम्हाला शिकवलं जातं. परंतु मित्रांनो हे आपल्याला शिकण्याची आवश्यकता नाही, कारण की ऑलरेडी परीक्षेमध्ये दिलेलं असतं. फक्त आपल्याला व्हर्ब पाहायचा, व्हर्बचा आणि टेन्स कुठला आहे तो पाहायचा आणि डायरेक्ट आन्सर द्यायचं. पहा प्रश्न 8 नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स ऑफ द मेन सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स कुठला आहे हे आपल्याला या ठिकाणी निवडायचं. आता बरेच विद्यार्थ्यांना प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे काय असतो हे तुम्हाला समजणं गरजेचं असतं. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्समध्ये काय असतं मित्रांनो, पहा प्रेझेंट म्हणजे काय असतं मित्रांनो, हॅव आणि हॅज बीन किंवा V3 आणि ING प्रत्यय. कंटिन्यूअस आले की ING प्रत्यय असतो म्हणजे असतो. हे मुद्दे आपल्याला कळणं गरजेचं असतं. मग यामध्ये आपल्याला सेंटेन्स काय दिलं आहे, आय मीट द प्रीस्ट एव्हरी फ्रायडे. म्हणजे मित्रांनो आता या ठिकाणी या सेंटेन्स आपल्याला अर्थाची बिलकुल आवश्यकता नाही. मी तुम्हाला पहिलं सांगतो अर्थ बिलकुल पाहायचा नाही आणि त्याची कोशिश पण करायची नाही. आपल्याला याचा अर्थ काय असेल या शब्दाचा बिलकुल पाहायचा नाही. डायरेक्ट आपल्याला आन्सरवर जायचं. कसं जायचं तर पहा, प्रेझेंट परफेक्ट म्हणलेलं आहे म्हणून या ठिकाणी पहा वाज मीटिंग दिलेलं आहे म्हणून हे येणार नाही. फक्त तुम्हाला काय हॅव, हॅज, बीन आणि ING प्रत्यय पाहायचं आहे. मग या ठिकाणी पहा हॅड दिलेले आहे, हॅडच्या नंतर बीन दिलेले आहे. आपल्याला काय म्हणलं आहे, प्रेझेंट म्हणलेलं आहे. मग प्रेझेंटमध्ये हॅड येत नाही, पास्टमध्ये येते म्हणून हे सुद्धा आपलं येणार नाही. याच्यामध्ये नंतर पहा तिसऱ्यामध्ये हॅव दिलेलं आहे, बीन दिलेलं आहे आणि मीटिंगसुद्धा दिले, हे आपलं आन्सर असू शकतं. चौथ्यामध्ये पहा ॲम दिलेलं आहे म्हणून हे सुद्धा आपला आन्सर नसणार आहे. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअसमध्ये हॅव, हॅज, बीन आणि ING प्रत्यय जर असेल तेच आणि तेच तुमचं आन्सर असतं. यामध्येच तुम्हाला दिले पहा प्रेझेंट परफेक्ट, याच्यामध्ये जे काही सूचना दिली त्याचमध्ये दिले. कंटिन्यू या शब्दाचा अर्थ ING प्रत्यय तुम्हाला असणं गरजेचं असतं आणि प्रेझेंटमध्ये हॅव, हॅज असणं गरजेचं, परफेक्टमध्ये बीन असणं गरजेचं असतं. मग हे तुम्हाला एवढे मुद्दे जर तुम्हाला हे पहा याच्यामध्ये दिले, सूचनेमध्येच सर्व काय दिलेले, उगाच आपण डोक्यामध्ये बाऊ करतो आणि इंग्लिशला आपल्याला कमी मार्क येतात आणि या ठिकाणी आपली बोंबाबोंब उडते. अतिशय सोपी असते मित्रांनो, इंग्लिश खूप सोपी आहे. लक्षात ठेवा काही गोष्टी इंग्लिशमध्ये खूप सोपे आहेत हे लक्षात ठेवा. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 3 आहे. पहा डायरेक्ट ना आपल्याला अर्थाची आवश्यकता आहे ना आपल्याला कशाची आवश्यकता आहे, डायरेक्ट आपण आन्सर काढलं, वाचलं सुद्धा नाही. हॅव दिसतंय, बीन दिसतंय, मीटिंग दिसतंय आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूज याचा अर्थ होतो मित्रांनो हॅव, हॅज, बीन आणि ING प्रत्यय हे सर्व या ठिकाणी फॉलो होतं. इथं ज्या सूचना दिल्या त्या सूचना खाली सेंटेन्समध्ये पाहिजे आणि डायरेक्ट आपल्याला आन्सर निवडायचं आहे. आशा करतो मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असेल. काय आवश्यकता आहे मित्रांनो याच्यामध्ये डीपमध्ये जायची आणि विनाकारण जे मुद्दे आपल्या डोक्याच्या वरून जातात ते डोक्याच्या वरून आपल्याला गेल्याच्या नंतर आपल्याला इंग्लिश अवघड वाटते. ही कशाला तुम्हाला इंग्लिश अवघड वाटेल सांगा बरं. जर तुम्ही अशा प्रकारे जर इंग्लिश जर तुम्ही शिकले तर मित्रांनो तुम्हाला इंग्लिश अवघड वाटेल का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मी तुम्हाला जोपर्यंत TCSचे आतापर्यंत पेपर झालेले ते सर्वांचे पेपरचे विश्लेषण अशाच स्वरूपामध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे, जेणेकरून मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना जास्तीत जास्त परीक्षेला याचा फायदा व्हावा हाच माझा डोळ्यासमोर उद्देश. आणि अतिशय इजीच्या स्वरूपामध्ये ना तुम्हाला पाठांतराची गरज करायची ना तुम्हाला कुठल्या या ठिकाणी जे की सेंटेन्स असतात मग त्याचं ॲक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायचं कसं करायचं त्याचे रूल काय असतात हे बिलकुल आपल्याला पाहायचं नाही, कारण की त्यांनी ऑलरेडी दिलेलं असतं. ठीक आहे. आता 9 नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला. 9 नंबरचा प्रश्न पहा आता काय आलेला आहे. 9 नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. आर्टिकलचा मित्रांनो ह्या ठिकाणी प्रश्न आहे. पहा काय म्हणतो, इन द फॉलोइंग क्वेश्चन द सेंटेन्स गिव्ह विथ अ ब्लँक टू बी फिल्ड इन विथ अन ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ठीक आहे. आता मित्रांनो जे काय तुम्हाला हे जे काही अप्रोप्रिएट प्रेपोजिशन या ठिकाणी तुम्हाला यूज करायचे. मग पहा महात्मा गांधी वॉज बोर्न रिकाम जागा गुजरात. मग मित्रांनो तुम्हाला माहीत असलं पाहिजे गुजरात काय तर गुजरात हे एक प्लेस आहे, ठिकाण आहे, जागा आहे. मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे प्लेस आणि जागेच्या अगोदर नेहमी काय वापरलं जातं, कारण की या ठिकाणी गुजरातमध्ये यांचा जन्म झालेला आहे. कुठे झाला, मध्ये चहामध्ये झाला. कुठे, गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जन्म झाला याचा अर्थ काय येणार मित्रांनो, इन येणार.
इन येणार. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. महात्मा गांधी वॉज बोर्न इन गुजरात. महात्मा गांधीचा जन्म कुठे झाला? गुजरातमध्ये झालेला आहे. म्हणजे मध्ये जर असेल तर या ठिकाणी इन वापरलं जातं, इन वापरलं जातं. वरती असेल तर काय वापरलं जातं? ऑन वापरलं जातं. ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि या गोष्टी तुम्हाला माहीत कसं होणार? जोपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करणार नाही तोपर्यंत होणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगणारा शिक्षकसुद्धा त्या दृष्टिकोनातून असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश सोपी वाटली पाहिजे. नाहीत उगाच बाऊ करून जर सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला कसं समजणार सांगा बरं तुम्ही मला? कसं समजणार तुम्हाला? तुम्हाला समजण्यासाठी काही महत्त्वाचे जे काही फॅक्ट असतात ते तुम्हाला कळणं गरजेचं असतं. मग पहा, प्लेसच्या अगोदर नेहमी इन वापरलं जातं. आता पहा, मोठ्या प्लेसच्या अगोदर इन वापरलं जातं, छोट्या प्लेसच्या अगोदर ॲट वापरलं जातं. जसं की पहा मित्रांनो, या ठिकाणी आता जर मी तुम्हाला सांगितलं, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं असतं. या ठिकाणी पहा मित्रांनो, मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगणार. ही कॉन्सेप्ट खूप आणि खूप महत्त्वाची आहे. ती कॉन्सेप्ट पहा या ठिकाणी छोट्या. आता पहा या ठिकाणी मी काय म्हणत आहे, या ठिकाणी पहा काय म्हणलेलं आहे, आय लिव्ह इन नागपूर ॲट सीताबर्डी नगर. म्हणजे पहा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी मी काय म्हणत आहे, आय लिव्ह इन नागपूर, मी नागपूरमध्ये राहतो, ॲट सीताबर्डी स्टेशन, सीताबर्डी नगर, सीताबर्डी नगरला राहतो. हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं असते. मग पहा या ठिकाणी काय आहे तर आय लिव्ह इन नागपूर म्हणजे मी नागपूरमध्ये राहतो, परंतु नागपूर जे काय मोठं ठिकाण आहे, मग मोठ्या ठिकाणच्या अगोदर कधीसुद्धा इन वापरलं जातं. आता सीताबर्डी नागपूरमधला एक छोटासा भाग आहे, छोटासा हिस्सा आहे, म्हणून या ठिकाणी ॲट वापरलं जातं. काय ॲट वापरलं जातं? हे दोन मुद्दे लक्षात ठेवा. ॲट कधी वापरलं जातं आणि इन कधी वापरलं जातं हे तुम्हाला कळणं गरजेचं असतं. जर मी तुम्हाला म्हणलं आय लिव्ह इन गोंदिया ॲट गोकुळदास नगर, म्हणजे मी जर असं जर म्हणलं आय लिव्ह ॲट गोंदिया इन गोकुळदास नगर, तर हे चुकीचं ठरलं. ग्रॅमॅटिकली तुम्हाला पहा कधी कधी काय करतात, पहा मी या ठिकाणी काय म्हणलं आय लिव्ह, आता इनच्या जागी मी ॲट वापरलं, आय लिव्ह ॲट गोंदिया इन गोकुळदास नगर. मग ग्रॅमॅटिकली जर पाहिलं तर मित्रांनो हे चुकीचं वाक्य ठरणार आहे, कारण की गोंदिया हे मोठं शहर आहे आणि त्यामधला गोकुळदास एक छोटासा भाग आहे, म्हणजे त्या शहराचा एक छोटासा हिस्सा आहे. म्हणून मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीसुद्धा मोठ्या म्हणजे ठिकाणाचे 2 ठिकाणं दिली असतील, त्या ठिकाणामध्ये जर मी म्हणलं आय लिव्ह इन महाराष्ट्र ॲट भारत, तर हे चुकीचं ठरलं. मला काय म्हणावं लागेल, आय लिव्ह ॲट महाराष्ट्र इन इंडिया असं म्हणावं लागेल. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच मोठ्याच्या अगोदर इन वापरा आणि छोट्याच्या अगोदर ॲट वापरा. फक्त छोटीशी ट्रिक आहे. पहा काय आहे, तुम्हाला काय सांगायचं, मोठ्याच्या अगोदर इन, छोट्याच्या अगोदर ॲट, बस एवढं समजणं तुम्हाला गरजेचं आहे. मग तुम्हाला आरामशीर कळणार. गोंदिया दिला असेल, मुंबई दिली असेल किंवा कुठलंही एखादं शहर दिलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी समजणार की गोंदिया मोठं आहे, गोकुळदास त्याच्यापेक्षा छोटा असणार आहे. मी जर असं जर म्हणलं आय लिव्ह इन औरंगाबाद ॲट समर्थनगर, म्हणजे याचा अर्थ मित्रांनो काय, मी औरंगाबादमध्ये राहतो कुठे तर समर्थनगर या ठिकाणी. म्हणजेच मोठं काय, औरंगाबाद मोठं आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर, आता याचं नाव बदललेलं आहे. आणि ॲट समर्थनगर म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा एक हिस्सा आहे, एक छोटासा एक काय आहे मित्रांनो, एक नगर येते. ठीक आहे, हे तुम्हाला कळणं गरजेचं असणार आहे. आशा करतो ही संपूर्ण कन्सेप्ट तुमची कळाली असेल आणि ही कन्सेप्ट जर कळाली असेल तर तुमचे मार्क या ठिकाणी फिक्स होणार आहेत मित्रांनो. ह्याच कन्सेप्टवर 100% TCS प्रश्न विचारतं. ह्या कन्सेप्ट मित्रांनो जर तुम्ही जर व्यवस्थितरित्या लिहून जर घेतल्या किंवा आपल्या मित्रांनो हे जे काही PDF आहेत, ह्या PDF सुद्धा मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. फक्त 50 रुपयामध्ये ह्या PDF अवेलेबल करून देईल. यामध्ये विश्लेषणसुद्धा दिलेलं आहे चांगल्या प्रकारे. आणि हे PDF जे असणार आहे मित्रांनो, या PDFच्या बाहेर तुम्हाला एकही क्वेश्चन या कन्सेप्टवर, मग मित्रांनो पहा आता तुम्हाला मी काय या ठिकाणी सांगेल की याच्या बाहेरचा एकही प्रश्न जाणार नाही. मग तुम्ही म्हणता सर तुम्ही तर दिलं होतं आय लिव्ह इन नागपूर ॲट सीताबर्डी नगर, मग मी सर म्हणसाल तुम्ही हे सेंटेन्स आलंच नाही, म्हणसाल ते दुसरंच आलं. तिथं काय आलं की आय लिव्ह इन हिंगोली ॲट रामदास नगर. तुम्ही म्हणता हे दुसरं सेंटेन्स आलं. मग तुम्हाला मी काय सांगतो या ठिकाणी कन्सेप्ट तुमची क्लिअर असणं गरज. मग हिंगोली एक मोठं शहर झालं, त्याच्यामध्ये रामदासनगर एक छोटं झालं. म्हणजे हिंगोलीच्या अगोदर तुम्हाला इन वापरायचा आणि त्याच्यानंतर ॲट रामदासनगर किंवा कुठलं जे काही XYZ नगर असेल ते नगर वापरायचं. हे तुम्हाला गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं. म्हणजे यूज कसं करायचं, ॲप्लिकेशन त्याचं कसं करायचं हे तुम्हाला कळणं गरजेचं असतं. हेच तुम्हाला मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं. आणि तुमच्या मनामधली जे काही इंग्लिशविषयी जे काही भीती आहे, ही भीती विशेष करून मला तुम्हाला घालायचे. विशेष करून मित्रांनो ICDSची तयारी करणारे जे काही माता भगिनी आहेत, ज्या की मित्रांनो बऱ्याच दिवसापासून त्यांचा अभ्यासाचा संपर्क सुटलेला आहे, आपलं कुटुंब सांभाळून या ठिकाणी आपलं कुठंतरी एक छोटंसं एक नोकरी लागावी आणि या ठिकाणी आपल्या कुटुंबाला आपल्याकडून कुठंतरी आधार व्हावा यासाठी रात्रंदिवस
मेहनत करणाऱ्या आपल्या सर्व महाराष्ट्रातील माता भगिनी यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की महत्त्वाचा असणार आहे. त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मित्रांनो कमी वेळामध्ये नेमकं त्यांच्या मनामधली इंग्लिशची भीती जाईल आणि मार्क कसे घ्यायचे हे त्यांना या ठिकाणी समजणार. हा सुद्धा प्रश्न खूप मजेदार आहे. पहा या ठिकाणी मी काय सांगतो तुम्हाला. इन द फॉलोइंग क्वेश्चन सेंटेन्स हॅज बीन गिवन active passive voice out of the 4 alternatives suggested. Select the one which best express the same sentence in passive active voice. आता या ठिकाणी तुम्हाला काय म्हणलं आहे, पॅसिव्ह व्हॉइस आणि ॲक्टिव्ह व्हॉइस ही सेंटेन्स जे काय तुम्हाला दिले, ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे का पॅसिव्ह व्हॉइसचं तुम्हीच ओळखा. आणि मग ॲक्टिव्ह व्हॉइसचं असेल तर पॅसिव्ह व्हॉइस करा, पॅसिव्ह व्हॉइसचं असेल तर ॲक्टिव्हेट करा. मग आता हे ॲक्टिव्ह व्हॉइस करा. मग आता ओळखायचं कसं, हा महत्त्वाचा प्रश्न मग विद्यार्थ्याच्या समोर उभा राहतो आणि मग विद्यार्थी या ठिकाणी गोंधळून जातो आणि कुठलंही एक अंदाजाने उत्तर मारून जातो. तर पहा या ठिकाणी हे ओळखायचं मी सोपी ट्रिक तुम्हाला सांगतो. पहा, कधीसुद्धा ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस ओळखत असताना व्हर्बच्या नंतर जर तुम्हाला V3 जर दिसला, व्हर्बच्या नंतर जर V3 दिसला आणि बायच्या नंतर जर तुम्हाला सब्जेक्ट जर दिसला, तर ते काय असतं मित्रांनो, कधीसुद्धा काय असतं तर ते पॅसिव्ह व्हॉइस असतं. काय असतं, पॅसिव्ह व्हॉइस. लक्षात ठेवा. मग मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बाय कुठं दिसतंय का रे, याच्यामध्ये दिसते का सांगा बरं, तुम्हीच सांगा. तुमच्या डोळ्यांनी पहा आणि मला सांगा, दिसते का कुठं बाय. मग या ठिकाणी जर बाय दिसत नसेल, V3 जर दिसत नसेल, तर ते ॲक्टिव्ह व्हायचंच असणार ना, ॲक्टिव्ह व्हायचंच असणार. मग मित्रांनो हे आपल्याला समजलं. आता हे ॲक्टिव्ह व्हायचं सेंटेन्स पहा बरं, आपल्याला ना याचा वाचलं सुद्धा नाही, मी काहीच केलं नाही मित्रांनो. डायरेक्ट तुम्हाला सांगून दिलं की ॲक्टिव्ह व्हायचं कसं. तर फक्त मी काय पाहिलं, V3 आहे का याच्यामध्ये पाहिलं आणि बाय हे दिसतं का याच्यामध्ये. बाय तर वाचता येत असेल तुम्हाला, बायवरच्या सेंटेन्समध्ये दिसते का मित्रांनो, तुम्हाला कुठं नाही दिसत. मग बाय जर दिसत नाही तर हे 100% ॲक्टिव्ह व्हायचंच असणार आहे. म्हणून हे वरचं सेंटेन्स ॲक्टिव्ह व्हायचं. आता त्याचं आपल्याला पॅसिव्ह व्हाइस करायचं. मग पॅसिव्ह व्हाइस करत असताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं, पॅसिव्ह व्हाइस करत असताना यामधला जो काय व्हर्ब आहे तो व्हर्ब सर्वप्रथम आपल्याला पाहायचा आहे आणि तो व्हर्ब आपल्याला काय दिलेला आहे. व्हर्ब पहा या ठिकाणी सेंटेन्समध्ये व्हर्ब काय दिले पहा, काय दिले व्हर्ब आपल्याला, उमर प्लेज नॉईज सॉंग्स. आता व्हर्ब दिले मित्रांनो प्लेज, हा आहे मित्रांनो व्हर्ब. मग सांगा, मला सांगा, प्लेज PLAY आणि S प्लेज दिलेलं आहे. मग प्लेज या ठिकाणी जर दिला जर असेल तर मित्रांनो एक गोष्ट तुमच्या आता या ठिकाणी लक्षात आली असेल, या ठिकाणी हे जे काही एस दिलेलं आहे याचा अर्थ हे कशामध्ये आहे तर मित्रांनो हे आहे तुमचं प्रेझेंट टेन्समध्ये, प्रेझेंट टेन्समध्ये. मग हे जर प्रेझेंट टेन्समध्ये जर असेल तर मित्रांनो आता आपल्याला काय पाहावं लागणार आहे, यामध्ये आपल्याला आर पाहावं लागणार आहे. इज आणि आर, ज्याच्यामध्ये इज आणि आर आहे तेच या ठिकाणी काय असणार आहे, इज आणि आर ज्याच्यामध्ये आहे तेच या ठिकाणी असणार आहे. आता सर तुम्ही म्हणसाल की इज बी म्हणता, तुम्ही आर बी म्हणता, मग नेमकं यूज काय करायचं. तर यूज कसं करायचं तर मित्रांनो पहा या ठिकाणी जे काही तुम्हाला सब्जेक्ट दिले असेल, आता पहा ॲक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायचं होत असताना हे नॉईज सॉंग्स काय जाणार आहे, इकडं जाणार आहे, याच ठिकाणी जाणार आहे. मग मित्रांनो पहा सॉंग्सला यस लागला म्हणजे अनेक वचन आहे. मग अनेक वचन जर असेल तर आपल्याला इज घेऊन चालणार का, नाही चालणार, कारण की इज हे एक वचनी. पहिल्याच प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, जर तुम्हाला हे जर प्लुरल असेल तर या ठिकाणी प्लुरलच घ्यावं लागेल, म्हणजे आपल्याला आर पाहणं खूप गरजेचं आहे. मग आर कोणत्या सेंटेन्समध्ये, पहिल्या सेंटेन्समध्ये वेअर दिले नाही, चुकलं ते, वेअर काय पास्टमध्ये गेलं आणि आपण जे काय ॲक्टिव्ह व्हायचं ते यस लागले म्हणजे हे कशामध्ये तर हे प्रेझेंटमध्ये, म्हणजे वेअर पहिलं नसणार आहे म्हणजे गेलं, हे याला वाचायची आवश्यकता नाही. दुसऱ्यामध्ये आर दिलेले पहा, दुसऱ्यामध्ये आर दिलेले आहे, दुसऱ्यामध्ये सुद्धा आर दिलेले, मग हे आपलं असू शकतं बरं, गडबड करायची नाही, याच्यामध्ये दिलेले. तिसऱ्यामध्ये जर पाहिलं तर इज दिलेले, नो इज दिलेले, इज कशाचं याचा काय संबंध येणार आहे, कारण की सॉंग्स हे प्लुरल आहे. इज कशासाठी योजलं तर प्लुरल सिंग्युलरसाठी, पण इज हे सिंग्युलर आहे आणि सॉंग्स हे प्लुरल आहे म्हणून हे तिसरं सुद्धा गेलं. चौथ्यामध्ये सुद्धा आपल्याला आर दिलेलं आहे, आर दिलेलं आहे, परंतु आरच्या समोर मग आता पहा आपलं 2 आणि 4 हे याच ठिकाणी आन्सर असू शकतं. मग आता चेक कसं करायचं, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जर तुम्हाला व्हर्ब सापडल्याच्या नंतर ॲम इज आर असेल आणि त्याच्यामध्ये जर V3 जर दिलेलं असेल तरच या ठिकाणी ते योग्य असणार आहे. मग या ठिकाणी पहा मित्रांनो V3 इथं सुद्धा आहे, V3 इथं सुद्धा आहे, परंतु ह्यात काय बिगिन हा जो काही शब्द दिलेला आहे हा शब्द वरती कुठं दिसतो का रे मित्रांनो, नाही दिसत. मग वरती जर बिगिन हा शब्द दिसत नाही तर खाली घेण्याची काही आवश्यकता नाही ना, काय आवश्यकता, इथे घेण्याची काहीच आवश्यकता नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा प्रकारे तुम्हाला शोधायचं होतं. पहा मित्रांनो मी वाचलं सुद्धा नाही, कुठं वाचलं मित्रांनो, मी वाचलं सुद्धा नाही. ठीक आहे, वाचलं का मी, काय बिलकुल वाचलं सुद्धा नाही सेंटेन्स. मग सेंटेन्स वाचायची सुद्धा तुम्हाला आवश्यकता नाही. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला जर इंग्लिश शिकायची असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जेवढे विद्यार्थी व्हिडिओ पाहतील तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्हाला नेमकं या ठिकाणी हे इंग्लिशच्या मध्ये तुमच्या मनामधली भीती जात आहे किंवा नाही मला सांगा. कारण की पहा मित्रांनो जेवढे विद्यार्थी आपल्या यूट्यूब चॅनलशी कनेक्ट आहेत किंवा जे विद्यार्थी हे व्हिडिओ पाहत आहेत तर त्या विद्यार्थ्यांना नेमका हा व्हिडिओ कसा वाटला किंवा
मी जे काही सांगितलं हे खरोखर तुम्हाला समजलं का नाही, किंवा मी जे काही तुम्हाला सांगतो हे समजलं का नाही, हे मला केव्हा कळेल मित्रांनो, जेव्हा तुम्ही मला काहीतरी प्रतिसाद द्याल तेव्हाच तर मला या ठिकाणी कळणार आहे. त्यामुळे आशा करतो जेवढे विद्यार्थी या ठिकाणी व्हिडिओ पाहत आहेत सर्व विद्यार्थी मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगतील. शिकवण्याची जर पद्धत आवडत जर असेल आणि अशा स्वरूपामध्ये जर तुम्हाला जर शिकायचं असेल तर मित्रांनो मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो, आजपासून जरी तुम्ही इंग्लिशची व्यवस्थितरित्या तयारी जर केली तर मी सांगतो तुम्हाला 25 क्वेश्चन जे काही तुम्हाला विचारले जात आहे त्यापैकी मित्रांनो व्होकॅब्युलरी व्यतिरिक्त व्होकॅब्युलरी जर तुम्ही जर चांगली जर केली तर मित्रांनो तुम्हाला 100% 17 ते 18 मार्क येतील. आणि जर व्होकॅब्युलरी नाही जर केली तर मित्रांनो 100% मी सांगतो तुम्हाला तुम्ही या ठिकाणी 16 ते 17 पर्यंत जासाल. आणि जर तुम्ही व्होकॅब्युलरी जर केली तर 22-23 पर्यंत जासाल. हे मी तुम्हाला 100% सांगतो. जर अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर पहा मित्रांनो, ना मी कुठलं वाचलेलं आहे ना काही, ॲक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वाचण्याची सुद्धा आवश्यकता नाही, फक्त याच्यामध्ये ज्या काही हिंट्स असतात त्या हिंट्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. या ठिकाणी थांबतो मित्रांनो, रजा घेतो तुमची. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय, गुड नाईट.